नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आणि तीही न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली आणि रेवकी देवकी रोजगार हमी घोटाळा प्रकरणी चौकशी समिती नेमणार असल्याचं सांगितलंय. बीडचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी माहिती दिली. रोजगार हमी योजनेतला घोटाळा आणि त्या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवलेली होती आणि त्याचा आता इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय. या बातमीची दखल बीडचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी घेतली. बीडच्या रेवकी गावातील रोजगार हमी योजनेचा घोटाळा न्यूज 18 लोकमतनं समोर आणल्यानंतर आता त्या प्रकरणामध्ये नेमकी कारवाई काय केली जाणार आहे आणि एकंदरीतच हे जे सगळं काम चालतं ते जिल्हा परिषद अंतर्गत चालतं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माझ्यासोबत आहेत अजित पवार सर. सर, नेमका हा जो घोटाळा समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये मयत व्यक्तींना दाखवलं गेलं आणि पैसे उचलल्याचा देखील प्रकार समोर येतो, नेमकं या प्रकरणामध्ये कसं पाहता तुम्ही आणि नेमकं काय कारवाई केली? लोकमत न्यूजनी बातमी दिल्यानंतर त्याच्याबाबत आम्ही आमचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांना त्या गावामध्ये भेट देण्यास सांगितलं. त्यांनी डिटेल पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी करून अहवाल सादर केला. रेवकी देवकीमध्ये जी मयत व्यक्ती आहे त्यांचं मी MB आणि रेकॉर्ड पाहिला असता असं दिसून येतं की तिथल्या ग्रामरोजगार सेवकांनी त्यांची प्रेझेन्सी दाखवली, परंतु या व्यक्तीच्या नावावर पेमेंट निघालं नाही. कारण यांच्या जो नरेगाचा जो कक्ष प्रमुख आहे त्याच्या ध्यानामध्ये हे फाईल आलेली दिसते की ही मयत झालेली व्यक्ती आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक जॉब कार्ड, एक व्यक्ती आणि एक आधार कार्ड असल्यामुळे अशा प्रकारची चूक आमच्या ध्यानात येते कक्ष प्रमुखाच्या आणि त्यांनी त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे. मात्र नेमकं जे वृक्ष लागवड असेल, तिथलचे जे रस्ते असतील ते अद्याप फक्त कागदावरती दिसत आहेत. त्याच्यातले जे काही पैसे आहेत ते देखील उचलले गेलेत. रस्त्यांच्या बाबत जो रेवकी देवकीचा आहे त्याचं 24 लाखाचा रस्ता मंजूर आहे. त्याच्यामध्ये 2-2.5 लाखाचं फक्त काम झालेलं आहे. तेवढं काम तिथं दिसून येतं आणि पुढच्या कामाचं ज्यावेळी रकमा दिल्या जातील तेव्हा हे सर्व बारकाईने समिती त्यामध्ये चेक केली जाईल. वृक्ष लागवड देखील मात्र वृक्ष लागवड कुठंच दिसत नाही. वृक्ष लागवडमध्ये 3 वर्षासाठी पेमेंट केलं जातं. पहिल्या वर्षामध्ये जे पेमेंट होतं वृक्ष लागवडीचं त्याच्यामध्ये उन्हामुळे किंवा काय ह्याच्यामुळं झाड मरण्याचं प्रमाण जवळजवळ 50 ते 75% जातं. ते दुसऱ्या वर्षी आम्ही ते लावून घेतो आणि दुसऱ्या वर्षी पेमेंट दिलं जातं. त्यातही काही जर मयत झाली झाडं तर आम्ही ते तिसऱ्या वर्षी त्यांच्याकडून पूर्ण करतो आणि नंतरच त्यांचं तिसऱ्या वर्षी पेमेंट पूर्ण करतो. मात्र एकंदरीत जर पाहिलं तर त्या कामामध्ये सावळा गोंधळ असल्याचं प्रथमदर्शी तरी पाहायला मिळते आणि एकंदरीतच या प्रकारामध्ये जर दोषी आढळले कोणी तर त्यांच्यावरती कारवाई कशी केली जाणार. विशेष म्हणजे तिथली जी सगळी कामं आहेत, एक नव्हे दोन नाहीत अशी अनेक कामं आहेत की ज्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही आता कसं पाऊल उचलणार आणि जिल्ह्यातीलच एकंदरीत सगळे जे इमारतीचे रस्ते असतील, वृक्ष लागवड असेल, यावरती वाच कसा असणार? बघा की बीड जिल्ह्यामध्ये 2 वर्ष काम बंद होतं 1 वर्षापूर्वी. आता सर्व आम्ही सरपंच ग्रामसेवकांच्या बैठका घेऊन त्यांना ट्रेनिंग केलेलं आहे आणि ट्रेनिंगमध्ये आता बराचसा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. पण आणखी काही चुका राहिल्या असतील त्या आम्ही आता ट्रेनिंगमध्ये दुरुस्त करू. तसंच जे काही चुका केलेल्या असतील त्या लोकांवर नक्की कारवाई करू. मात्र यामध्ये ATM कार्ड असतील ते परस्पर वापरले जातात. एकही मजूर कामावरती जे माणसं मान्य करतात की आम्ही कामावरच गेलो नाही, मात्र त्याचे भले तुम्ही म्हणता 1-2 त्याचे MB उचलले, 1-2 ठिकाणचे कामाचे पैसे दिले गेले, मात्र हे कामावरच नाहीत प्रत्यक्षात तर त्यांचे पैसे उचलले गेले. हे कसं म्हणजे हे संयुक्तिक राहत नाही? हे आज आता अहवाल याच्यामध्ये येईल माझ्याकडे. मी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चर्चा करून आणि पाहणी करून योग्य ते निर्णय घेईल. आपण पाहतोय आणि नेमका सर आणखी शेवटचा प्रश्न, या कारवाई होत असताना आता कोणती जी तुमची यंत्रणा असते ज्याच्यापासून हे शेवटपर्यंत पाहिलं जाणार, म्हणजे कोणत्या घटकापासून तपासणी करून आता शेवटपर्यंत नाही करणार? नाही, आता रेवकी देवकीमध्ये आमचे अधिकारी जातील, इंजिनियर जातील, त्याचं व्हेरीफाय केलं जाईल आणि जर चूक असेल तर कारवाई करू. त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. न्यूज 18 लोकमतला बोलताना अजित पवार यांनी देखील हीच गोष्ट सांगितली की जर या प्रकरणामध्ये चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती कारवाई केली जाणार आणि जे घोटाळेबाज असतील त्यांना सोडलं जाणार नाही. त्यामुळे प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर ग्रामीण भागातल्या गरिबांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने रोजगार हमी योजना आणण्यात आली, पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र रोजगार हमी योजनेच्या कामात चक्क भूताना मजुरी केल्याचं समोर आलंय. इतकंच नव्हे तर ज्यांना नीट उभं देखील राहता येत नाही अशा मजुरांनी सुद्धा रोजगार हमीवरती काम केल्याचं उघड झालंय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या एका रिपोर्टमधून.
न्यूज 18 लोकमतवर मोठा खुलासा, राज्याला हादरवणारी बातमी, पहा कसा होतो रोहयोत भ्रष्टाचार, रोजगार हमी योजनेचं काम, भूतानं घेतलं मजुरीचं दाम, लाखोंची मजुरी भूताची हजेरी, रोहयोच्या कामाला भूत फक्त न्यूज 18 लोकमतवर। तुम्ही कधी सरकारी योजनेवर काम करणारं भूत पाहिलंय किंवा सरकारी योजनेवर भूतानं काम केल्याची गोष्ट ऐकलीये का? आज आम्ही तुम्हाला सरकारी योजनेवर काम करणारं भूत दाखवणार। हे भूत पाहण्यासाठी तुम्हाला थोडं बीड जिल्ह्याच्या रेवकी देवकी गावात जावं लागेल। या गावाचं नाव जसं गमतीदार वाटतं तसंच या गावातही झालंय। गावात रोजगार हमीच्या कामावर चक्क एका भूतानं काम केलंय। हे आम्ही नाही सांगत, रोजगार हमीच्या कामाची ही कागदपत्र सांगतायत। कारण तब्बल 1 वर्षापूर्वी 23 एप्रिल 2021 ला मरण पावलेल्या देवीदास देवकते यांनी गावात 23 एप्रिल 2021 ला रोजगार हमी योजनेवर काम केले। देवकते यांनी रेवकी गावातल्या या रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली आहेत। आता तुम्ही म्हणाल, झाडं लावली तर ती दिसत का नाही? अहो, मेलेल्या माणसानं लावलेली झाडं दिसणार कशी? जसा रोहियोचा हा मजूर मिस्टर इंडिया म्हणजे गायब होता, तशी ती झाडं सुद्धा अदृश्य आहेत। न्यूज 18 लोकमतची टीम जेव्हा रेवकी देवकी गावात गेली तेव्हा सरकारी योजनेची वस्तुस्थिती आम्हाला दिसली। MRGS मधल्या कामांची वस्तुस्थिती पाहण्यासाठी मी रेवकी गावात आलोय। तर इथं जे काही पहिल्या नंबरला काम दाखवलं जातंय वृक्ष लागवड रेवकी गावठाण ते देवकी गावठाण, मात्र इथं वस्तुस्थिती आपण पाहू। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय हे गावठाणकडे जाणाराच रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपल्याला कुठंतरी वृक्ष लागवड केलेली पाहायला मिळते का? एवढंच नाही तर आपण पलीकडची बाजू ही देखील बाजू पाहायला मिळते। ही देखील बाजू जर पाहिलं तर या बाजूनं देखील कुठं वृक्ष लागवड केल्याचं चित्र पाहायला मिळते का? तर या बाजूला देखील नाही। मात्र याच कामाच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं, हे इथं समोर दिसतंय कॅमेऱ्यामध्ये की 18.24 लक्ष रुपये त्याची किंमत दाखवली गेली आणि त्याचा निधी देखील काही उचलला गेलाय। न्यूज 18 लोकमतची टीम मृत देवीदास देवकातेंच्या घरी गेली। देवीदास देवकाते हे मंदिरात पुजारी होते। हयातभर ते कधीच रोजगार हमीच्या कामावर गेले नसल्याचं त्यांच्या पत्नी लीलाबाई देवकातेंनी सांगितलं। देवाची पूजा करीत होते। कधी वारले ते? आज 2 महिने 2 वर्ष होते चैतीपणाला। अच्छा, ते कुठं कामाला वगैरे जात होते काय? नाही, काम नाही, धंदा नाही, काही नव्हतं। MRGSच्या वगैरे कामावर जात होते का? काहीच नव्हतं, तसलं काहीच नाही, गावातून हलतच नव्हते। रेवकी गावठाण ते देवकी गावठाण या 3 किलोमीटरच्या रस्त्यावर एकही झाड दिसत नाही किंवा झाड लावल्याची एकही निशाणी नाही। सगळी वृक्ष लागवड कागदावर झाली। झाडं लावण्याच्या कामाचे 18 लाख रुपये गाव पुढारी ठेकेदारानं गायब केले। हा घोटाळा इथंच थांबत नाही। या वृक्ष लागवडीच्या इतर मजुरांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला। आमचा शोध संपला अर्जुन चोरमले यांच्यापाशी। अर्जुन दिव्यांग आहेत, त्यांना काठीशिवाय चालता येत नाही। आम्हाला खोटं वाटू नये म्हणून त्यांनी आम्हाला अपंगत्वाचा दाखला दाखवला। त्यांनीही कागदावरच्या वृक्ष लागवडीत मजूर म्हणून काम केल्याचं दिसतंय। तसलं काय झाडे फळे मी इमर्जन्सी कुठं कामच नाही, माझं हे घरचंच काम हेच करताच येत नाही, काय ते जाऊ कुठं? मला काय कुठं कामाला जातच नाही। 47% अपंग सर्व तिकीट। मी काय काठीशिवाय कुठं बाहेर जाता येत नाही। मी काठीचा आधार हमेशा वापरतो। रोजगार हमीची बोगस कामं झालेलं हे एकमेव गाव आहे का? तर नाही। महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेकडो गावांमध्ये कागदावर सरकारी योजना राबवल्या जातात। सरकारी योजनांचा पैसा सरकारी अधिकारी आणि गाव पुढारी अडवतात आणि जिरवतातही।
रेवकी गावातला भ्रष्टाचार फक्त हिमनगाचं टोक आहे. भ्रष्टाचारासाठी भूतही कामाला लावली जातात अशी भ्रष्टाचाराची वृत्ती मुळापासून ठेचून काढायला हवी. तरच सरकारी योजनांची यशस्वीता वाढेल यात शंका नाही. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि अखेर न्यूज 18 लोकमतच्या याच बातमीची दखल प्रशासनाला घ्यावीच लागली. पुढच्या बातमीकडे आता वळतोय. बिहार राज्यानं नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली आहे आणि याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिलंय. नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झालाय. महाराष्ट्रात सुद्धा जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे असं या पत्रात भुजबळांनी म्हटलंय. इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र जनगणना करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. इतर राज्यामध्ये अशी जनगणना केलेली आणि राज्याच्या विकासामध्ये याचा फायदा त्या राज्यांना झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या राज्यात देखील स्वतंत्र जनगणनेची ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी भुजबळांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. बिहार राज्यात अशीच जनगणना केली होती आणि त्यामुळे राज्याच्या प्रगतीसाठी हा मुद्दा खूप उपयोगी ठरला. म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी सुद्धा इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करा अशी मागणी छगन भुजबळ यांची. पुढची बातमी. 100 कोटी रुपये कथित वसुली प्रकरणात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून या प्रकरणातील 2 आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. तर आज अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख हे कोर्टामध्ये हजेरीकरता उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळालेला आहे. मात्र आजच्या सुनावणीसाठी ते कोर्टामध्ये हजर होते. मात्र 100 कोटी रुपये कथित वसुली प्रकरणातील इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 23 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नी आणि 2.5 वर्षीय चिमुकल्याची हत्या केली. औरंगाबादमधील कांचनवाडी परिसरातला हा धक्कादायक प्रकार आहे. खून केल्यानंतर आरोपी पतीनं स्वतःच पोलिसांना फोन करून या सगळ्याची माहिती दिली. आपल्या पत्नीचा आणि 2.5 वर्षाच्या मुलाचा त्यानं खून केलाय. औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं आपल्या पत्नीची आणि 2.5 वर्षीय चिमुकल्याची हत्या केली. औरंगाबादच्या कांचनवाडी परिसरातला हा धक्कादायक प्रकार. खून केल्यानंतर आरोपी पतीनं स्वतःच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. अविनेश कानडचे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. औरंगाबादमध्ये कोणत्या ठिकाणी घडलेला हा प्रकार आणि अतिशय धक्कादायक आहे, संपूर्ण महाराष्ट्रालाच हादरवणारा, कारण एक 2.5 वर्षाचं चिमुरडं बाळ सुद्धा आहे त्याच्यामध्ये. काय नेमका वाद होता त्यांच्यात? नक्कीच हा जो खून करण्यात आलाय हा संशयाच्या कारणावरून करण्यात आलेले आहेत. आपल्या पत्नीवर या आरोपीला संशय होता. या आरोपीचं नाव आहे समीर विष्णू भचके. यांना आपल्या पत्नीवर संशय असल्यामुळे या औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात राहत होते. परंतु काल रात्री कुठेतरी पोलिसांचं असं मत आहे की प्री प्लॅनिंग होतं, त्यामुळे आपल्या मुलाला आणि आपल्या पत्नीला हे शहरातील कांचनवाडी या ठिकाणी घेऊन गेले. एकदम पडीत जागा आहे आणि त्या ठिकाणी खूप जुनं त्यांच्या वडिलाचं वडिलोपार्जित घर आहे. तिथं 9:30च्या दरम्यान गेले, जेवण वगैरे केलं आणि रात्री 2 वाजेच्या सुमारास आपल्या 2.5 वर्षीय मुलाचा गळा एका दोरीने आवळलाय आणि त्यानंतर आपल्या पत्नीचा सुद्धा गळा आवळून खून केलाय. बरं, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर स्वतः पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून ही सविस्तर माहिती दिली की माझ्याकडून संशयाच्या कारणावरून माझ्या पत्नीचा आणि मुलाचा खून करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेले आहेत. आपण लाईव्ह दृश्यामध्ये बघू शकता की ज्या मयत आहेत त्यांच्या घरच्यांची परिस्थिती एकदम रडून सर्वजण अत्यंत भावनिक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. अत्यंत धक्कादायक ही घटना मानल्या जाते औरंगाबादमधून. जी अविनाश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अतिशय धक्कादायक प्रकार.
चारित्र्यावरून संशय घेऊन आपल्या पत्नीचाच खून करण्यात आलाय, पतीकडून आणि आपल्या 2.5 वर्षांच्या बाळाचा देखील। हत्येनंतर स्वतःच त्यानं पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उघड झाला। पुढची बातमी आहे मिरजच्या त्या वादातीत जागेबाबत बुधवारपर्यंत जैसे थेस असे आदेश देण्यात आलेले आहेत। मिरजच्या तहसीलदारांनी तसे आदेश दिलेत। 18 मिळकतधारकांकडून मिरज तहसील कार्यालयामध्ये बाजू मांडण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली आणि बुधवारी पुन्हा मिरज तहसीलदारांच्या समोर सुनावणी होणार आहे। सांगलीतल्या मिरज इथल्या जागा तोडकाम प्रकरणी बुधवारपर्यंत जैसे थे आदेश देण्यात आलेत। 18 मिळकतधारकांकडून मिरज तहसील कार्यालयात बाजू मांडण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे। आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आसिफ, अनेकांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, मात्र आता सुनावणीनंतर काय माहिती समोर आली आहे या वादातीत जागेबद्दल? श्वेता, मिरजेतील ज्या वादग्रस्त जागेबद्दल मिरज तहसीलदारांनी 18 मिळकतदारांची आज बैठक बोलावली होती। त्यांचं म्हणणं मांडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचं बोलवलं होतं, परंतु गोपीचंद पडळकर किंवा त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून कोणीही उपस्थित राहिलं नाही। परंतु जे 18 मिळकतदार आहेत त्यांच्याकडून तिथं त्यांचे वकील आणि ते मिळकतदार त्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित होते। त्यांनी ते आपलं म्हणणं मांडलेलं आहे, परंतु काही डॉक्युमेंट्स होते, ते डॉक्युमेंट कागदपत्र तहसीलदारांनी आदेश दिले तुम्ही सादर करा आणि 2 दिवसाची मुदत दिलेली आहे। पुन्हा एकदा बुधवारी नंतर पुन्हा एकदा तहसील कार्यालयात पुन्हा सुनावणी होईल आणि यानंतर त्या प्रकरणावर पडदा पडेल। बरं आसिफ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे या संदर्भातला निकाल किंवा सुनावणीसाठी आणखी बुधवारपर्यंत थांबावं लागणार आहे। आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 3हून अधिक सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळलंय। या 3ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे। एमपी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची चौकशी करण्यात येते। तब्बल 12 लाख रुपयांच्या मोबदल्यामध्ये शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचं बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं उघड झालंय। दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या आणखी 10 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवरती असून या शाळांची पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी केडी भुजबळ यांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। मधल्या तरतुदी अतिशय स्पष्ट आहेत की एखादी शाळा जर अनधिकृत असेल तर तिच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करता येते आणि पर डे सुद्धा दंड करता येतो। ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। शिवाय यामध्ये जर कोणी गैरशासकीय व्यक्ती किंवा कोणी शासनातले देखील काही व्यक्ती जर गैरपद्धतीने मदत करत असतील तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा निश्चितपणाने केली जाईल। एका प्रकरणामध्ये आम्ही फौजदारी कारवाई नांदेडमध्ये सुरू पण केलेली आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया। तुम्ही पाहत राहा दुपारच्या बातम्या। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता पुढची बातमी आहे अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल, कारण एका कुत्र्यानं चिमुरडीवरती जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये चिमुरडी गंभीर जखमी झाली। कुत्र्यानं या चिमुरडीवरती हल्ला करून तिच्या गालाचा लचका तोडलाय, तसंच तिला अनेक ठिकाणी चावा देखील घेतला। गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीची प्रकृती नाजूक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या एका बाईवर देखील कुत्र्यानं हल्ला केला। घरासमोर खेळणाऱ्या मुलीवर या कुत्र्यानं अचानक हल्ला केल्यामुळे ती ओरडू लागली। परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं। नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली। रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून अविनाश अशोक घुमडे असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे, तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असं आरोपीचं नाव आहे। मृतक आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। अवैध जुगार आणि गांजाची विक्री ते करायचे आणि सोबत राहायचे। आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीनं 3 ते 4 साथीदारांच्या मदतीनं अविनाश अशोक घुमडेवरती 2 गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समजताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तपासणीसाठी पाठवलाय आणि तपास देखील सुरू केलाय।
या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.